एमआयएमचे नेते जे आहेत वारिस पठाण यांनी काल वंदे मातरम गीताला जे राष्ट्रगानचा दर्जा मिळाला त्याच्यावर वक्तव्य केलं आहे. मुस्लिम धर्माच्या संदर्भात याच्यामध्ये काही ओळी लिहिल्या, त्याच्यामुळे ते आमच्यावर जबरदस्ती करू नये, ज्यांना इच्छा आहे त्यांनी वाचावं असं वक्तव्य केलं आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर परिणय फुके आहेत. दादा, कसं बघता काल राष्ट्रगानचा दर्जा मिळाला वंदे मातरमला आणि वारिस पठाण यांनी वक्तव्य केलं आहे की आमच्यावर ही जबरदस्ती करू नये? वंदे मातरम हे देशाच्या स्वातंत्र्याचं गीत आहे. हे त्यावेळेसचे जे स्वातंत्र्य संग्राम सेनानी होते त्यांना प्रोत्साहन करण्याकरता, त्यांना मोटिवेट करण्याकरता हे गीत त्यावेळेस गायलं जात होतं. आणि हे देशगीत आहे, राष्ट्रगीत म्हणून याचे आता गणना माननीय मोदीजींच्या माध्यमातून ती आता झालेली आहे. आणि याचं स्वागत या देशात राहणाऱ्या सगळ्या 140 कोटी जनतेने केलेलं आहे. पण काही लोक जे तुष्टीकरणाचं राजकारण करतात, जे बटोऱ्याचं राजकारण करतात, त्या लोकांना कुठेतरी मला असं वाटतं याच्यामुळे पोटदुखी झालेली आहे. वारिस पठाणनी ज्या प्रकारचं याच्यात जे म्हटलेलं आहे तसं कोणत्याही या वंदे मातरम गीतामध्ये कोणताही शब्द कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही आहे. आणि माझा एकच मी नेहमी म्हणतो आणि हे की इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा. आणि माझं या माध्यमातून वारिस पठाण आणि वारिस पठाणसारख्या लोकांना आव्हान आहे की त्यांनी याचा जर विरोध केला तर निश्चितच त्यांना जनता त्यांची जागा दाखवणार आणि त्यांना परत सांगणं आहे की इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा. नुकतीच पश्चिम बंगालमध्ये निवडणूक पार पडली आणि सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या दिली आहे, तिथं रक्तपात झाला आहे. कसं बघताय? बघा, या रक्तपाताच्या विरोधातच पश्चिम बंगालच्या जनतेने मोठ्या प्रमाणात TMCला नाकारलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीला निवडून आणलेलं आहे. या प्रकारचं सामान्य लोकांवरती दर्पणशाही करणे, तिथे हत्या करणे, तिथे त्यांना धमकवणे, त्यांना लुटणे, हे सातत्याने मागच्या 15 वर्षाच्या राजवटीत TMCने केलेलं आहे. आणि कुठेतरी त्याचं उत्तर म्हणूनच हा निकाल दिलेला आहे. मला असं वाटतं की आता तरी TMC हे सगळं बंद केलं पाहिजे. नाहीतर आज मलाही या माध्यमातून आमचे तिथचे नेते सुरेंद्र अधिकारी त्यांनी निश्चितच याचा इटका जवाब फत्तरनी दिलाच पाहिजे. दादा, पहलगाममध्ये जो हल्ला झाला होता त्याच्यानंतर 7 मेला ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आला. आज 1 वर्ष पूर्ण बघताय, कसं बघताय? नाही, निश्चितच ती फार एक दुर्दैवी घटना होती. आमच्या बहिणींला विधवा करण्याचं काम तिथे करण्यात आलं होतं. आणि एक पाकिस्तानच्या माध्यमातून एक देशात जी राबवली जाणारी ही जी सगळी जी टेररिझम आहे हे कुठेतरी टोकावर त्यावेळेस त्यांनी करण्याची ती हिंमत केली होती. आणि त्याचं उत्तर ज्या प्रकारे मोदीजींच्या माध्यमातून देण्यात आलं, ज्या प्रकारे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दिलं आलं, वर्षभरापासून कोणतीही घटना आज देशात झाली नाही. आणि निश्चितच पाकिस्तानला सुद्धा कळून चुकलं आहे की या प्रकारचं आपल्या देशात कोणतेही त्यांनी कृत्य केलं की त्याचा उत्तर फार कडक आणि फार भयानक होणार हे त्यांना माहीत झालेलं. म्हणून 1 वर्षापासून कोणतीही कारवाई त्या पाकिस्तानकडनं झालेली नाही. मी ऑपरेशन सिंदूर असणारचं त्याचं स्वागतच करतो. निश्चितपणे होते डॉक्टर परिणय फुके यांनी सांगितलं आहे की इस देश में रहना है तो वंदे मातरम कहना होगा. अशा पद्धतीनं जे AIMचे नेते आहेत त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे. कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह मी देवेंद्र रांगडाले, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.